वेलकम बॅक फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तर मग चला जाणून घेऊयात की येत्या आठवड्यामध्ये मार्केट कसं राहू शकतं ते. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात आणि सगळ्यात सुरुवातीला पाहूयात बँक निफ्टीबद्दल. मित्रांनो, शुक्रवारी आपण पाहिलं की बजेट डेला कुठलंही मूवमेंट फार झालं नाही आणि बजेट डेच्या दुसऱ्या दिवशी मात्र मार्केट गॅप अप ओपन झालं. बँक निफ्टीसह चांगली ओपन झाली. त्यानंतर बुलिश मोमेंटम होतं, परंतु त्यानंतर मात्र एक सेल ऑफ आला आणि त्यानंतर इथे एक सपोर्ट बनवून मार्केट वर जायचा प्रयत्न करत होतं, परंतु ते जमलं नाही आणि मार्केट पुन्हा खाली आलं. तर मित्रांनो, आता येत्या आठवड्यामध्ये काय होऊ शकतं ते आपण जाणून घेऊयात. तर उद्याचं जे ओपनिंग आहे तर ते फार इंटरेस्टिंग असणार आहे. कारण जर मार्केट उद्या फ्लॅट ओपन झालं आणि जर वरती जायचा जर मार्केटनं प्रयत्न केला तर मार्केट आहे त्याच बुलिश मुवमेंटला राहील, किंवा मग मार्केट ह्या एरियामध्ये जर समजा ओपन झालं, इन द सेन्स जर बँक निफ्टीला ओपन व्हायचं असेल गॅप अप, तर कमीत कमी 250 पॉईंटच्या आसपास गॅप अप ओपन झालं पाहिजे. 50-100 पॉईंट म्हणजे इथे या एरियामध्ये जर आसपास कुठे ओपन झालं तर ते फार इफेक्टिव्ह राहणार नाही. म्हणजेच आयदर मार्केट फ्लॅट ओपन होऊ द्या किंवा गॅप अप ओपन होऊ द्या. जर गॅप अप ओपन झालं तर बुलिश मोमेंटम राहील, परंतु जर फ्लॅट ओपन झालं तर त्याला वरती जावं लागेल, तेव्हा तो बुलिश मोमेंटम कन्फर्म होईल. अदरवाईज बुलिश मोमेंटम कन्फर्म होणार नाही. आता जर आपण पाहिलं की याच्या आधी काय घडलेलं आहे, याचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे आहेत, तर मार्केटनं तुम्ही पाहू शकता की एक्झॅक्ट याच लेवलवरनं मार्केटनं पुन्हा सेल ऑफ घेतलेला आहे. म्हणजेच काय, तर इथे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळतोय. आता जर मार्केट या स्विंगच्या जर खाली आलं उद्या, तर मग मात्र एक चांगल्यापैकी डाऊन साईडचं टार्गेट इथे पाहायला मिळू शकतं. ते कुठपर्यंत असेल तर पहा, हा जर स्विंग ब्रेक केला तर या स्विंगपर्यंत मार्केट येऊ शकतं आणि जर हा स्विंग ब्रेक केला तर हा लास्ट स्विंग राहील, इथपर्यंतही मार्केट येऊ शकतं. म्हणजेच उद्याची ओपनिंग ही फार इंटरेस्टिंग आहे, कारण क्लोजिंग अशा ठिकाणी झालेलं आहे की तिथे आता उद्याच्या ओपनिंगला फार जास्त महत्त्व आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि जर ह्याला वरती जायचं असेल आणि हा रेजिस्टन्स जर ब्रेक करायचा असेल तर ह्याला गॅप अप ओपन व्हावं लागेल ह्या एरियामध्ये कुठेही. आणि जर तो गॅप अप सस्टेन झाला तर एक गोष्ट लक्षात ठेवा की अप साईडला एक चांगली रॅली इथे पाहायला मिळू शकते आणि हा रेजिस्टन्स फार स्ट्रॉंग राहणार नाही आणि हा रेजिस्टन्स अगदी सहज ब्रेक होऊन जाईल इथनं आणि एक अपसाईडचं टार्गेट मार्केटला पाहायला भेटू शकतं आणि एक फ्रेश हाय मार्केट पाहिल. आता हे झालं बँक निफ्टीचं. आपण याचा डेली चार्ट पाहूयात. डेली चार्टवरतीही आपल्याला अजून कुठेही बेरिश सिग्नल दिसत नाहीये, परंतु उद्याच्या कॅन्डलला इथे फार महत्त्व आहे. त्यामुळे उद्या जर मार्केट इथनं खाली आलं तर मग मात्र मार्केट बेरिश होऊ शकतं आणि जर याचा गॅपअप सस्टेन होऊन जर मार्केट याच्यावरती गेलं तर मग मात्र वरती भरपूर जागा आहे आणि मार्केट वरती जाईल. आता हे झालं बँक निफ्टीचं. आता निफ्टीसुद्धा आपण पाहूयात. मित्रांनो, जेवढं बँक निफ्टी परवा पडली तेवढं निफ्टीने काही मनावरती घेतलेलं नाही. इथे जर आपण पाहिलं तर डे लोच्याच आसपास मार्केट क्लोज झालेलं आहे. जिथे ओपन झालं ऑलमोस्ट तिथेच येऊन क्लोज झालेलं आहे आणि हा गॅप अजून पेंडिंग आहे. त्यामुळे जर मार्केट उद्या गॅप डाऊन ओपन झालं तर हा गॅप फार फास्टपणे फिल होईल, हा एवढा गॅप. आणि जर मार्केट बेरिश झालं तर मग मात्र हा स्विंग आणि त्याच्यानंतर हा स्विंग पाहायला भेटेल. आणि जर बँक निफ्टी आणि निफ्टी दोन्ही सिंक झाले आणि त्यांनी जर वर जायचा प्रयत्न जर करायचा असेल तर उद्या आयदर फ्लॅट ओपन होऊन वरती जावं लागेल, दोन्ही नाही, किंवा मग गॅपअप ओपन होऊन गॅपअप सस्टेन तरी व्हावं लागेल. दोन्हीपैकी कुठली तरी एक गोष्ट घडावी लागेल. कारण गॅपअप जर ओपन झालं तर मार्केटकडे स्कोप राहणार आहे खाली येण्यासाठी, कारण ह्याच्या खाली तर सरळ सरळ गॅप आहे. त्यामुळे मार्केट जर उद्या गॅपअप ओपन झालं तर इथपर्यंत मार्केट येऊ शकतं, पुन्हा टेस्ट करून पुन्हा वर जाऊ शकतं. परंतु जर फ्लॅट ओपन झालं तर त्याला खाली सपोर्ट फार कमी राहणार आहे. त्यामुळे उद्याची जी ओपनिंग आहे ती फार इंटरेस्टिंग असणार आहे की तिथनं पुढं आठवडाभर मार्केट कशा पद्धतीने ट्रेड करेल ते जाणून घेण्यासाठी. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.